नाशिक ग्रामीण पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेने दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीतील दरोडेखोरांना ताब्यात घेत एकूण 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. 11 डिसेंबर वाडीघरे पोलीस स्टेशन हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्गावर राजूरपाटी परिसरात गुजरात येथील फिर्यादी धर्मेंद्र पटेल व त्यांचे साथीदार यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ कार तसेच 4,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेत दुखापत केली होती. याबाबत फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार वाडीवरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी गुन्ह्यातील आरोपितांची गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून आरोपींचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केलं. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, वाडीघरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळावर भेटी देऊन फॉरेन्सिक टीम व श्वान पथकाच्या मदतीने परिस्थितीची पाहणी करत विविध पथकं आरोपींच्या शोधकामी रवाना केली. परराज्यातील तपास परवानगीने 2 पथकंही केरळ राज्यात पाठवण्यात आली होती. केरळ राज्यातील त्रिसूर जिल्ह्यातील कोंडुगुल्लूर या ठिकाणी बाबू रुमण पिल्ले तसेच आकाश एस कांत श्रीकांत या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपल्या साथीदारांची नावही पोलीस तपासात पोलिसांना सांगितली. यामध्ये नियास मोहम्मद अली, मोहम्मद आदिल अब्दुल माजिद, अनिल कुमार करुणाकरा कुरू, सबरीनाथ बिऊ केव्ही, आसिफ हमीद अब्दुल हमीद नासर, शाहरुख पीसीए शाहजान, सिरल बाबू मजीद, अरुण कुमार के, सबीश संतोष तसेच इतर 5 फरार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात असलेल्या आरोपींना सिन्नर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून या गुन्ह्याच्या तपासात चौकशी केली असता डिसेंबर महिन्यात देखील नाशिक जिल्ह्यात येऊन मुंबई-आग्रा महामार्गावर एक स्कॉर्पिओ कार अडवून लूटमार करून रोख रक्कम चोरी केल्याची आरोपींनी कबुली दिली. त्यांच्याकडून महाराष्ट्र राज्यासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश राज्यातील महामार्गावर वाहने अडवून लूटमार केल्याचे आणखी गुन्हे देखील उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सिन्नर पोलीस स्टेशनचे हेमंतकुमार भांबरे, वाडीवरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे नितीन रणदिवे, सुदर्शन बोडके, शैलेश पाटील, सिन्नर पोलीस स्टेशनच्या रुपाली चव्हाण तसेच पोलीस अंमलदार प्रवीण काकड, विनोद टिळे, संदीप नागपुरे, हेमंत गिलबिले, संतोष दोंदे, सतीश घुटे, नवनाथ शिरोळे, श्रीकांत गारुंगे, कैलास मानकर, प्रदीप बहिरम, बालाजी कुंटेवाड, केतन कापसे, नितीन गांगुर्डे, सिन्नर पोलीस स्टेशनचे समाधान बोराडे, नितीन डावकर, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे तसेच गाढवे, शिंदे, नवनाथ पवार, साळवे, पोलीस नाईक पवार, पोलीस कॉन्स्टेबल साळवे यांच्या पथकाने वरील कारवाई केली. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह राजेंद्र राठोड, नाशिक ग्रामीण.